नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण जे काही कॅल्क्युलेशन ऑफ एरिया स्टेटमेंट आहे ते एरिया स्टेटमेंट कसे कॅल्क्युलेट करायचे ते आपण बघणार आहोत. पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण डिफरंट टाईप्स ऑफ एरिया जे आहे आपले जे काही ड्रॉइंग्स असणारे त्या ड्रॉइंग्सवरून डिफरंट टाईप्स ऑफ एरिया कसे कॅल्क्युलेट करायचे ते आपण कोणकोणते एरिया जे आहे ते कॅल्क्युलेट करतो ते आपण बघितलेले होते. त्यामध्ये तुमचं लेंथ एरिया असेल, नंतर कार्पेट एरिया असेल, फ्लोअर एरिया असेल, नंतर प्लॉट एरिया असेल, हे कसे कॅल्क्युलेट करायचे हे आपण बघणार आहोत. तर ज्यावेळेस आपण कोणतंही सबमिशन ड्रॉइंग्स आहे ते सबमिशन ड्रॉइंग तयार करण्याच्या वेळेस तर आपल्याला जे काही एरिया स्टेटमेंट बनावं लागतं आपल्याला ते एरिया स्टेटमेंट आपण बनवतो. मग ते एरिया स्टेटमेंटमध्ये आपण काय काय इन्क्लूड करतो. मग तुमचा लेंथ एरिया असेल, प्लॉट एरिया असेल, नंतर कार्पेट एरिया असेल, सुपर बिल्टअप एरिया असेल, नंतर त्यावरून आपण तुमचा जो काही एक फ्लोअर स्पेस इंडेक्स आहे त्याला आपण फ्लोअर स्पेस इंडेक्स किंवा FAR असे म्हणतो. तर तो FAR जो आहे तो FAR आपण काय करतो कॅल्क्युलेट करतो. मग आपला जो काही FAR आहे तो FAR तुमचा ॲज पर तुमचा जो काही नॉर्म्स आहे, बिल्डिंग नॉर्म्स किंवा म्युन्सिपल कॉर्पोरेशनचे बिल्डिंग बायलॉज आहे त्या म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या बायलॉजमध्ये तुमचा त्या FSI त्या लिमिटमध्ये आला तर आपली बिल्डिंग जी आहे ती बिल्डिंग काय होते सँक्शन होते. आता पहिला जो एरिया आहे तो पहिला एरिया बघू आपण तुमचा असणार आहे प्लेंथ एरिया. फर्स्ट वन एरिया आपला असणार आहे प्लेंथ एरिया. सो प्लेंथ एरिया म्हणजे काय असणार आहे, इट इज द बिल्टअप कवर एरिया मेजर ॲट फ्लोअर लेवल ऑफ बिल्डिंग. तर आपल्याला माहिती आहे आपली जी काही बिल्डिंग असणार आहे त्या बिल्डिंगचा एक फ्लोअर लेवल असणार आहे. मग त्या फ्लोअर लेवलला आपण जो काही बिल्टअप एरिया कवर्ड केलेला आहे तर त्या बिल्टअप कवर केलेल्या एरियाला आपण काय म्हणतो प्लेंथ एरिया म्हणतो. आता जर आपण एक्झाम्पल जर बघितलं तर सपोज आपलं काय हा जो काही बिल्डिंग आहे हे बिल्डिंगचा तुम्ही काय केलेलं आहे प्लेंथ लेवलला तुमचा जो काही बिल्टअप कवर झालेला आहे मग त्यामध्ये तुमचं हा जो काही एरिया आहे बिल्टअप एरिया तर ह्या बिल्टअप एरिया ॲट फ्लोअर लेवल त्याला आपण काय म्हणतो प्लेंथ लेवल म्हणतो. म्हणजे तुम्ही जर पाहिलं तुमची जी काही बिल्डिंग आहे ह्या बिल्डिंगचा पर्टिक्युलर कोणत्या लेवलला क्रॉस सेक्शन घेतला आहे प्लेंथ लेवलला. तर प्लेंथ लेवलला क्रॉस सेक्शन घेतल्यानंतर प्लेंथ लेवलला जे काही आपण बिल्टअप केलेलं आहे दिस मच बिल्टअप, तर हा जो काही बिल्टअप आहे तो एरियाला आपण बिल्टअप एरियाला काय म्हणतो प्लेंथ एरिया म्हणतो आपण त्या. तर त्यामध्ये कोणकोणता एरिया जो आहे तो कोणकोणता एरिया आपल्याला इन्क्लूड करायचा असतो प्लेंथ एरिया कॅल्क्युलेट करताना. तर त्यामध्ये बघा तुमचं फर्स्ट वन आहे एरिया ऑफ वॉल ॲट फ्लोअर लेवल एक्सक्लुडिंग प्लेंथ ऑफसेट प्रोजेक्शन बियॉन्ड द क्लॅडिंग व्हेन बिल्डिंग कन्सिस्ट ऑफ कॉलम्स. म्हणजे आता कोणता एरिया तुम्हाला प्लेंथ एरिया कॅल्क्युलेट करताना कन्सिस्ट करायचा आहे किंवा इन्क्लूड करायचा आहे. मग त्यामध्ये एरिया ऑफ वॉल ॲट फ्लोअर लेवल म्हणजे आता तुमची जी काही ही पर्टिक्युलर लेवल बघतो मी ही तुमची काही पर्टिक्युलर फ्लोअर लेवल आहे बिल्डिंगची आपल्या आणि त्या पर्टिक्युलर फ्लोअरला आपण काय केलेलं आहे वॉल जे आहे ते वॉल काय केलेलं आहे कन्स्ट्रक्ट किंवा बिल्ड केलेले आहे. तर मग हे वॉलचा जो काही एरिया आहे त्या एरियाला आपण काय म्हणतो प्लेंथ एरिया म्हणतो. मग एरिया ऑफ वॉल ह्या वॉलचा एरिया म्हणजे हे तुमची काय असणार आहे वॉल असणार आहे. ह्या वॉलचा एरिया आपण त्याच्यामध्ये ॲड करतो. नंतर प्लेंथ ऑफसेट असणार. आता सपोज हे काही तुमचे प्लेंथ बीम असणार आहे, हा काय तुमचा ग्राउंड शेवटचा ग्राउंड लेवलला हे जे काही बीम्स असणार आहे प्लेंथ लेवलला तर आपण काय म्हणतो प्लेंथ बीम म्हणतो. मग आता प्लेंथ ऑफसेट म्हणजे काय, तर हा जो काही ऑफसेट आहे हा म्हणतो तुमचा प्लेंथ ऑफसेट. तर हा जो काही प्लेंथ ऑफसेट आहे तो प्लेंथ ऑफसेट काय केला असतो एक्सक्लूड केला असतो म्हणजे कन्सिडर केला जात नाही वाय कॅल्क्युलेटिंग द प्लेंथ एरिया. नंतर काय असतं तुमचे प्रोजेक्शन बियॉन्ड द क्लॅडिंग्स वेन बिल्डिंग कन्सिस्ट ऑफ कॉलम्स. म्हणजे तुमचे जे काही बिल्डिंगचं म्हणजे कॉलम असणार आहे बघा तर कॉलमच्या बाहेर हे जे काही प्रोजेक्शन असणार आहे बीमचे हे जे काही प्रोजेक्शन असणार आहे या ठिकाणी आपण जे काही बिल्टअप करणार आहे ते बिल्टअप आणि प्लेंथ एरियामध्ये कन्सिडर करत नाही. नंतर नेक्स्ट वन आहे तुमचं इंटरनल शाफ्ट ऑफ सॅनिटरी इन्स्टॉलेशन लेस दॅन 2 मीटर स्क्वेअर इन एरिया एअर कंडिशनिंग डक्ट्स लिफ्ट. म्हणजे आपली जर मल्टी स्टोरी बिल्डिंग असेल
तर त्या मल्टी स्टोरीमध्ये आपल्याला प्लेंथ एरिया कॅल्क्युलेट करताना मग तुमचे जे काही सॅनिटरी इन्स्टॉलेशन असणार आहे, मग तुम्ही सपोज काय आहे असे तुम्ही या ठिकाणी काय केलं असणार आहे, व्हेरियस फ्लॅट, हा फ्लॅट 1, फ्लॅट 2, 3 आणि 4. या ठिकाणी त्यांनी काय केले, एखादा डक्ट जर प्रोव्हाइड केला असेल, मग डक्ट कशासाठी असतो तुमचा, जे काही सॅनिटेशन फिटिंग असणार म्हणजे WC बाथची जे काही पाईप फिटिंग असणार आहे आपली, जे काही वेस्ट वॉटर असणार आहे ते डिस्पोजल करण्यासाठी आपण काय करतो, सॅनिटरी फिटिंग प्रोव्हाइड करतो त्यामध्ये. मग हे जे काही शाफ्ट असणार आहे, हा ज्या शाफ्टचा जर एरिया 2 मीटर स्क्वेअर काय असेल, कमी असेल, तर आपण काय करतो, जो काही बिल्टअप असणार आहे ते बिल्टअप प्लेंथ एरियामध्ये काय करतो आपण कन्सिडर करतो. नंतर एअर कंडिशनिंग डक्ट्स असणार आहे तुमचे, हे डक्ट प्रोव्हाइड केला असतील तुमचे. नंतर लिफ्ट वगैरेसाठी काय केलेलं आपण डक्ट प्रोव्हाइड केलेला आहे. तर हा जो काही एरिया आहे, हा एरिया आपण कन्सिडर करतो. तर जेव्हा कधी कन्सिडर करणार आपण, तो एरिया जर तुमचा लेस दॅन किती असणार आहे, 2 मीटरपेक्षा कमी असेल, तर आपण तो प्लेंथ एरियामध्ये काय करतो, कन्सिडर करतो. नंतर नेक्स्ट वन आहे तुमचे पोर्चेस अँड अदर कॅन्टिलिवर्स प्रोव्हाइडेड. म्हणजे जे काही तुम्ही पोर्च वगैरे प्रोव्हाइड केलेलं आहे बघा, मग तुमचे जे काही बाल्कनी असणार आहे, त्या बाल्कनी लेवलला तुम्ही जो काही पोर्च वगैरे प्रोव्हाइड केलेला असणार आहे, त्या पोर्चचा एरिया. नंतर तुमचं काय असणार आहे, कॅन्टिलिवर्स बाल्कनी असेल तुमची, कॅन्टिलिवर्स बाल्कनीचा जो काही एरिया आहे तो तुम्ही याच्यामध्ये काय करता, इन्क्लूड करता प्लेंथ एरिया कॅल्क्युलेट करताना. नंतर एरिया ऑफ बारासती ॲट टेरेस. तेव्हा ॲट टेरेस लेवलला आपण जे काही बारासती आहे, जी काही प्रोव्हाइड केलेली आहे, त्या बारासतीला आपण जो काही एरिया आहे, तो एरिया म्हणजे तुमचा काय, तो सुद्धा एरिया आपण काय करतो, प्लेंथ एरियामध्ये काय करतो आपण कन्सिडर करतो. तर आता हे झालं व्हिच एरिया शॅल बी इन्क्लुडेड. आता नेक्स्ट आहे तुमचा व्हिच एरिया शॅल बी नॉट इन्क्लुडेड. म्हणजे जर आपल्याला प्लेंथ एरिया कॅल्क्युलेट करायचा असेल, तर प्लेंथ एरिया कॅल्क्युलेट करताना आपण कोणता जो काही एरिया आहे तो एरिया कन्सिडर करायचा नाही. त्यामध्ये पहिला असणार तुमचा लॉफ्टचा जो काही एरिया असणार आहे, तो लॉफ्टचा एरिया आपण प्लेंथ एरिया कॅल्क्युलेट करताना कन्सिडर करत नाही. आता लॉफ्ट्स म्हणजे काय बघा, सपोज आता या ठिकाणी आपण जर बघितलं, तर हा तुमचा बिल्डिंगचा काय आहे, प्लॅन आहे. नंतर हा सपोज प्लॅन आहे तुमचा. नंतर ह्या ठिकाणी तुम्ही काय केलेलं आहे, हा एलिव्हेशन ड्रॉ केलेला आहे. तर तुम्ही किचन असेल तुमचे, नंतर हॉल असतील, त्यामुळे जे काही लॉफ्ट्स आहे ते लॉफ्ट्स प्रोव्हाइड करता ॲट पर्टिक्युलर लेवलला. काय करता, लॉफ्ट्स प्रोव्हाइड करता ॲट पर्टिक्युलर लेवलला. कशासाठी, काही सामान वगैरे ठेवायचं असेल तर त्या ठिकाणी RCC एक लॉफ्ट्स आहे, किंवा RCC एक लॉफ्ट्स. तुम्ही जर आता वॉल बघितलं, असं वॉल, हा तुमची वॉल्स आहे, हा तुमचा फ्लोअर लेवल आहे, नंतर हा स्लॅब लेवल आहे. तर या ठिकाणी असा लॉफ्ट जो आहे तो लॉफ्ट प्रोव्हाइड केला असतो पर्टिक्युलर पेरिफेरीला बिल्डिंगच्या. तो त्याचा जो काही एरिया आहे तो एरिया आपण प्लेंथ एरिया कॅल्क्युलेट करायला कन्सिडर करत नाही. नंतर नेक्स्ट वन आहे तुमचं, दॅट इज द इंटरनल शाफ्ट ऑफ सॅनिटरी इन्स्टॉलेशन ग्रेटर दॅन 2 मीटर स्क्वेअर इन एरिया. म्हणजे तुमचे जे काही डक्ट्स वगैरे तुम्ही प्रोव्हाइड करता, ते काही डक्ट्स वगैरे जे काही प्रोव्हाइड केलेले आहे आपण, सपोज तुमचे जे काही सपोज हा तुमचा एक फ्लॅट आहे, हा तुमचा एक फ्लॅट आहे, नंतर इथे एक फ्लॅट आहे तुमचा, हा फ्लॅट आहे. नंतर हे काही तुम्ही जे काही मध्ये ओपन स्पेस ठेवलेला आहे, मग हा डक्ट म्हणतो आपण त्याला, ह्याला काय म्हणतो आपण, डक्ट. तर हा डक्ट जो आहे, तो डक्टचा एरिया जर 2 मीटर स्क्वेअरपेक्षा जर कमी असेल, तर तो 2 मीटर स्क्वेअरपेक्षा एरिया आपण प्लेंथ एरिया कॅल्क्युलेट 2 मीटर स्क्वेअरपेक्षा एरिया जर हा कमी असेल डक्टचा, तर तो एरिया आपण कन्सिडर करतो. पण जर 2 मीटर स्क्वेअरपेक्षा काय असेल, तो डक्टचा एरिया जास्त असेल, तर आपण इथं प्लेंथ एरिया कॅल्क्युलेट करताना कन्सिडर करत नाही. नंतर नेक्स्ट आहे तुमचे अनक्लोज बाल्कनीज. म्हणजे आता पर्टिक्युलर फ्लोअर लेवलला तुम्ही जर पाहिलं तर बाल्कनीज प्रोव्हाइड केलेल्या असतात. म्हणजे ओपन टू द स्काय जर बाल्कनी असेल, ओपन टू द स्काय म्हणजे काय असणार, तुमची जे काही बाल्कनी आहे, जी काही बाल्कनी तुम्ही प्रोव्हाइड करता. सपोज आता हा तुमचा काय आहे, हा तुमचा एलिव्हेशन आहे बिल्डिंगचा. तर ही टाईपची जी काही बाल्कनी आहे, हिला काय म्हणतो आपण, ओपन टू द स्काय, म्हणजे अनक्लोज बाल्कनी. हिला काय म्हणतो आपण, अनक्लोज बाल्कनी. तर प्लेंथ एरिया कॅल्क्युलेट करताना हे जे काही बिल्टअप आहे पर्टिक्युलर लेवलला, तर तो एरिया आपण हा अनक्लोज बाल्कनीचा कन्सिडर करत नाही. नंतर नेक्स्ट आहे तुमचे टावर्स असतील, टरेट्स अँड डोम्स अनलेस दे फ्रॉम अ स्टोरी.
म्हणजे तुमचे टॉवर्स असतील वरती, नंतर डोम्स असतील सगळे तुमचे. हा जो काही डोम्स आहे तुम्ही आपण जे काही इलिजन्स जे काही प्रिन्सिपल बघितलं बिल्डिंग प्लॅनिंगचं, म्हणजे आपली बिल्डिंग बाहेरून एस्थेटिकली गुड दिसण्यासाठी आपण काय करतो, जे काही डोम्स किंवा शेप्स असणार आहे ते प्रोव्हाइड करतो किंवा कन्स्ट्रक्ट करतो. तर मग हा जो काही डोमचा जो काही बिल्टअप आहे तो एरिया आपण तो प्लिंथ एरियामध्ये कन्सिडर करत नाही. नंतर नेक्स्ट आहे तुमचे व्हर्टिकल सनब्रेकर्स. व्हर्टिकल सनब्रेकर म्हणजे सपोज तुमची जी काही विंडो आहे त्या विंडोला आपण पाहिलं असेल जे काही वॉलला खेटून आपण काय करतो, बाहेरच्या साईडला पोझिशन तयार करतो, त्याला आपण छज्जा म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला, छज्जा. तर हे काय सनब्रेकर्स आहे. तर हे जे काही यांचं बिल्टअप जो काही एरिया आहे हा तो प्लिंथ एरियामध्ये कन्सिडर करत नाही. जसं प्लिंथ एरिया म्हणजे काय, ॲट पर्टिक्युलर लेवलला आपण जो काही बिल्टअप कव्हर केलेला आहे त्या कव्हर केलेल्या बिल्टअप एरियाला काय म्हणतो आपण, प्लिंथ एरिया म्हणतो. नेक्स्ट महत्त्वाचा जो काही एरिया आहे तुमचा, नेक्स्ट महत्त्वाचा एरिया आहे तुमचा नेक्स्ट, दॅट इज द फ्लोअर एरिया. नेक्स्ट महत्त्वाचा एरिया कोणता तुमचा, फ्लोअर एरिया. आता फ्लोअर एरिया म्हणजे काय, इट इज द युजेबल कव्हर एरिया ऑफ द बिल्डिंग ॲट एनी फ्लोअर. ॲट एनी फ्लोअर दस फ्लोअर एरिया इज इक्वल टू प्लिंथ एरिया मायनस वॉल. काय सांगितलं त्यांनी, इट इज द युजेबल कवर्ड एरिया ऑफ बिल्डिंग ॲट एनी फ्लोअर लेवल. म्हणजे आता कोणत्याही फ्लोअरला आपण जे काही बिल्टअप केलेलं आहे किंवा आपण जे काही वॉल कन्स्ट्रक्ट केलेले आहे, रूम्स कन्स्ट्रक्ट केलेल्या आहेत, तर त्या रूमचा जो काही युजेबल एरिया आहे कोणत्याही फ्लोअरला, फर्स्ट फ्लोअर, सेकंड फ्लोअर, ग्राउंड फ्लोअर, जे काही रूम्स आपण कन्स्ट्रक्ट केलेले आहे त्याचा जो काही युजेबल एरिया आहे तो युजेबल एरिया म्हणजे काय झाला तुमचा, तो फ्लोअर एरिया झाला. मग आता आपण पहिल्यांदा ग्राउंड फ्लोअरला जर बघितलं, मग तुमचा पहिला ग्राउंडचा जो काही हा फ्लॅट असेल सपोज तुमचा किंवा हे बंगलो असेल तुमचा, मग याचा फ्लोअर एरिया कसा राहील, मग तुमचा हा हॉल असणार आहे, नंतर तुमचा हा बेडरूम असणार आहे, किचन असणार आहे, नंतर इथं WC बाथ टॉयलेट असणार आहे. तर मग हा जो काही एरिया झाला एवढा, हा एरिया झाला युजेबल एरिया, तर त्याला काय म्हणतो आपण, फ्लोअर एरिया. मग आता फ्लोअर एरिया कसा कॅल्क्युलेट करायचा, फ्लोअर एरिया कॅल्क्युलेट करताना फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. फ्लोअर एरियाचा फॉर्म्युला आहे तुमचा प्लिंथ एरिया मायनस वॉल्स एरिया. म्हणजे आपण माहिती आहे आपण काय करतो, आपलं जे काही वॉल आहे ते वॉल आपण कन्सिडर करतो, कन्स्ट्रक्ट करतो. मग इंटरनल वॉल असणार आहे तुमच्या, नंतर एक्सटर्नल वॉल असणार आहे. तर मग आपल्याला जेवढा युजेबल एरिया आहे, जेवढा वापरण्याजोगता एरिया आहे तेवढाच एरिया आपण काय करतो, कॅल्क्युलेट करतो. त्याला आपण म्हणतो तुमचा काय असणार आहे, तो फ्लोअर एरिया असणार आहे. मग आता प्लिंथ एरियावरून फ्लोअर एरिया कसा कॅल्क्युलेट करायचा, प्लिंथ एरिया जर आपण कॅल्क्युलेट केला असेल पहिल्यांदा तर त्याच्यावरून काय करतो आपण, जो काय वॉलचा एरिया आहे, वॉलचा एरिया कसा कॅल्क्युलेट करणार, तुमची जी काही लेंथ ऑफ वॉल असणार आहे ती लेंथ ऑफ वॉल इंटू विड्थ ऑफ वॉल, तो हा तुमचा वॉलचा एरिया. मग आता सपोज ही तुमची आपण एक एक्झाम्पल घेऊन बघू. तर ही जी काही रूम आहे ह्या रूमचा आपल्याला काय करायचं आहे, जो काही प्लिंथ एरिया आहे आणि फ्लोअर एरिया आहे जो काय करायचं आपल्याला कॅल्क्युलेट करायचं. याचे इंटरनल डायमेन्शन दिले 3 मीटर बाय 4 मीटर, 3 मीटर बाय 4 मीटर. मग आता हा जो काही प्लिंथ एरिया आपण कसा कॅल्क्युलेट करणार, प्लिंथ एरिया इज इक्वल टू याच्यामध्ये जे काही वॉल थिकनेस असणार आहे या पर्टिक्युलर प्लिंथ लेवलला आपण काय केलेलं आहे, आता हे इंटरनल डायमेन्शन दिलेलं आहे. सपोज आपल्याला वॉल थिकनेस दिली असेल 0.3 मीटर, मग हे 0.3 मीटर 0.3 मीटर आपण काय करणार, ॲड करणार. म्हणजे 3.6 इंटू 4.6 म्हणजे इकडं ही 0.3 वॉल, ही 0.3 वॉल, नंतर ही साईडची 0.3 वॉल, ही साईडची 0.3 वॉल. तर याचा जर आपल्याला प्लिंथ एरिया कॅल्क्युलेट करायचा असेल तर 3.6 इंटू 4.6 जे काही आन्सर येईल ते काय झालं, त्याचा प्लिंथ एरिया. पण आपल्याला काय करायचं आहे, फ्लोअर एरिया जर कॅल्क्युलेट करायचा असेल तर आपण काय करतो, तुमचा जो काही प्लिंथ एरिया आहे मग प्लिंथ एरियामधून काय करणार तुम्ही, मायनस करणार वॉलचा एरिया. मग आता ही लेंथ ऑफ वॉल किती असणार, तुम्ही लेंथ ऑफ वॉल एवढी लेंथ कन्सिडर करणार आहे, कन्स्ट्रक्ट करणार आहे लेंथची. मग 3 + 4 ही काय झाली 7 इंटू तुमची जी काही 0.3 असणार आहे हा काय झाला तुमचा वॉलचा एरिया झाला. मग हा वॉलचा एरिया जो आहे तो वॉलचा एरिया आपण त्याच्यामधून काय करतो, मायनस करतो.
आता काय काय इन्क्लूड करायचं आहे तुमचं प्लेन्थ एरिया कॅल्क्युलेट करताना. मग त्यामध्ये बघा तुमचे फॉलोइंग एरिया शॅल बी इन्क्लुडेड. त्यामध्ये डोअर्स अँड अदर ओपनिंग, म्हणजे तुमची ही जी काही रूम्स आहे 3x4ची, या ठिकाणी त्याची वॉल थिकनेस आहे 0.3 मीटर. नंतर या ठिकाणी तुम्ही काय केलेलं आहे, एक डोअर जो आहे तो एक डोअर काय केला आहे, प्रोव्हाइड केला आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला हा डोअरचा जो काही एरिया आहे तो सुद्धा आपल्याला इन्क्लूड करायचा आहे, कारण तो आपला युजेबल एरिया आहे. नंतर इंटरनल पिलर्स अँड सपोर्ट असतील तुमचे, म्हणजे तुम्ही या ठिकाणी जो काही इंटरनल पिलर्स प्रोव्हाइड केला असेल किंवा कॉलम्स, हा जो काय आहे हे कॉलम जर प्रोव्हाइड केले असतील तर हा कॉलमसुद्धा एरिया आपण काय करतो याच्यामध्ये ॲड करतो. नंतर प्लास्टर अलॉंग दी वॉल एक्सिडिंग 300 मीटर स्क्वेअर, म्हणजे प्लास्टर अलॉंग दी वॉल एक्सिडिंग 300 मीटर स्क्वेअर, म्हणजे जो काही प्लास्टरचा एरिया आहे का त्याचा जर 300 मीटर स्क्वेअरपेक्षा जर जास्त असेल तर तो एरियासुद्धा काय करतो आपण फ्लोअर एरियामध्ये कन्सिडर करतो. मग आता काय काय कन्सिडर नाही करायचं बघा तुम्हाला. फॉलोइंग शॅल नॉट बी इन्क्लुडेड, त्यामध्ये आहे तुमचं फॉलोइंग शॅल नॉट बी इन्क्लुडेड प्लास्टर अलॉंग दी वॉल लेस दॅन 300 मीटर स्क्वेअर, म्हणजे जर तुमचा प्लास्टरचा एरिया जो 300 मीटर स्क्वेअरपेक्षा काय असेल, कमी असेल, 300 मीटर स्क्वेअरपेक्षा काय असेल, कमी असेल, तर तो जो एरिया आहे तो आपण फ्लोअर एरियामध्ये कन्सिडर करत नाही. नंतर नेक्स्ट आहे फायर प्लेसेस प्रोजेक्टिंग बियॉन्ड द फेस ऑफ वॉल. फायर प्लेसेस म्हणजे तुम्ही जे काही फायर सेफ्टीसाठी जे काही प्रोव्हिजन केलेले आहे, मग ते जे काही प्रोव्हिजन केलेले आहे बियॉन्ड द फेस ऑफ वॉल, मग ही सपोज तुमची वॉलचा फेस आहे, मग यासाठी जे काही प्रोजेक्शन केलेलं आहे तुम्ही छज्जाज वगैरे काय केलेले आहे, प्रोव्हाइड केलेले असणार आहे जे काही फायर सेफ्टी इक्विपमेंट ठेवण्यासाठी. त्यामुळे याचं जे काही एरिया आहे तो एरिया आपण फ्लोअर एरिया कॅल्क्युलेट करताना कन्सिडर करत नाही. नेक्स्ट वन एरिया आहे आपला बिल्ट अप एरिया. नेक्स्ट एरिया कोणता तुमचा, बिल्ट अप एरिया. तर बिल्ट अप एरिया म्हणजे काय, इट इज द एरिया कव्हर्ड बाय ऑल फ्लोअर ऑफ अ बिल्डिंग. इट इन्क्लूड एव्हरीथिंग कव्हर अंडर द रूफ. एरिया ऑक्युपाइड बाय बाल्कनी स्टेअरकेस इज एक्सक्लुडेड फ्रॉम द बिल्ट अप एरिया. आता बिल्ट अप एरिया इज नथिंग बट जेवढे काही तुमचे स्टोरीज असणार आहे किंवा जेवढे नंबर ऑफ फ्लोअर असणार आहे तुमचे, किंवा सिंगल फ्लोअर जर बघितलं आपण तर जेवढे काही रूम्स असणार आहे त्या जेवढ्या रूमचा जो काही एरिया असणार आहे तो एरियामध्ये तुमचे काय असणार आहे, बिल्टअप एरिया असणार आहे. दॅट एरिया इज कॉल्ड ॲज अ बिल्टअप एरिया. म्हणजे तुमच्या रूफच्या रूफच्या अंतर्गत, स्लॅब लेवलच्या अंतर्गत, स्लॅबच्या बिलो जेवढा काही एरिया कव्हर केलेला आहे आपल्या बिल्डिंगने, दॅट एरिया इज कॉल्ड ॲज अ बिल्टअप एरिया. दॅट एरिया इज कॉल्ड ॲज अ बिल्टअप एरिया. मग आता काय काय इन्क्लूड केलं, एरिया ऑक्युपाइड बाय बाल्कनीज स्टेअरकेस इज एक्सक्लुडेड फ्रॉम दी बिल्टअप एरिया. म्हणजे बिल्टअप एरिया जर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असेल तर आपल्याला काय मायनस करायचं आहे, तुमच्या बाल्कनीज, म्हणजे तुमची जी काही बाल्कनी आहे ती ओपन टू द स्काय आहे, मग तिचा आपण ती एरिया कन्सिडर करत नाही कशामध्ये, बिल्टअप एरिया कॅल्क्युलेट करताना. नंतर नेक्स्ट स्टेअरकेस असणार आहे तुमची, जर तुमची बिल्डिंग नंबर ऑफ स्टोरी जर असेल आणि तुम्हाला जर त्याच्यामध्ये काय करायचे आहे, स्टेअरकेस जर प्रोव्हाइड केले असेल तुम्ही, तर स्टेअरकेस आपल्याला जो काही एरिया आहे तो बिल्टअप एरिया म्हणून आपण त्याचा कन्सिडर करत नाही. तर अशा पद्धतीने आपण बिल्डिंगचा बिल्टअप एरिया जो आहे तो बिल्टअप एरिया काय करतो, कॅल्क्युलेट करतो. नेक्स्ट वन आहे तुमचा कार्पेट एरिया. नेक्स्ट वन एरिया आहे तुमचा कार्पेट एरिया. कार्पेट एरिया म्हणजे काय बघा तुमचं, इट इज डिफाईन्ड ॲज ॲक्च्युअल एरिया ऑफ युजेबल रूम ॲट एनी फ्लोअर लेवल. Literally means the area where carpet can be laid. It does not include sanitary accommodations, verandas, corridors and passage, stores in domestic buildings, staircase and shaft for lift, garages, air-conditioned ducts and plant room. To calculate plinth area from carpet area, one should add sanitary accommodation, verandas, corridors, passage, porches and cantilever provided इंटरनल शाफ्ट्स ऑफ सॅनिटरी इन्स्टॉलेशन. तर कार्पेट एरिया म्हणजे काय बघा, असा जो काही ॲक्च्युअल एरिया आहे ॲक्च्युअल एरिया ऑफ युजेबल रूम ॲट एनी फ्लोअर लेवल. आपले जर नंबर ऑफ फ्लोअर असतील तर प्रत्येक फ्लोअरला आपण काय युजेबल एरिया जो आहे का ज्या ठिकाणी आपण त्या एरियाचा यूज करू शकतो, मग तुमचे बेडरूम्स असतील, किचन्स असेल, हॉल असेल, नंतर लिव्हिंग रूम असेल, तर मग यांचा जो काही एरिया आहे इंटरनल डायमेन्शन आहे का ज्या ठिकाणी आपण कार्पेट जनरली कार्पेट जर
आपण पाहिलं कार्पेट तुम्हाला माहीत असेल तर कार्पेट ज्या ठिकाणी प्रोव्हाइड करतो आपण तर त्या एरियाला आपण काय म्हणतो कार्पेट एरिया म्हणतो. हा जो काही कार्पेट एरिया आहे तर कार्पेट एरिया जर आपल्याला कॅल्क्युलेट करायचा असेल तर आपण काय कन्सिडर केलं पाहिजे किंवा कोणता एरिया त्यामध्ये आपण मायनस केला पाहिजे. मग त्याच्यामध्ये इट डज नॉट इन्क्लूड सॅनिटरी अकोमोडेशन. सॅनिटरी अकोमोडेशन म्हणजे तुमच्या काय असणारे WC असणारे, नंतर बाथ असणारे, बाथरूम असणारे, वॉटर क्लोजेटची रूम असणारे WC. तिथचा जो काही एरिया आहे तो एरिया तुमचा कार्पेट एरियामध्ये कन्सिडर केला जात नाही. नंतर वरांडाज म्हणजे जे काही आपण मेन डोअरच्या समोर जे काही ओपन स्पेस प्रोव्हाइड करतो तर मग तो जो काही एरिया आहे तो म्हणजे वरांडा असतो. मग तो वरांडा आपण त्या ठिकाणी कन्सिडर करत नाही. कॉरिडॉर्स असणारे म्हणजे जे काही ऑफिस बिल्डिंग असणार तुम्ही त्या ऑफिस बिल्डिंगचा जे काही ओपन स्पेस आहे त्या ओपन स्पेसला काय म्हणतो कॉरिडॉर्स आपण म्हणतो. मग त्या ठिकाणी तो एरिया कन्सिडर करत नाही. नंतर पॅसेज असणार तुमचे आपली जी काही बिल्डिंग आहे ते बिल्डिंगमध्ये वन रूम टू अनदर रूममध्ये आपण जाण्यासाठी पॅसेज प्रोव्हाइड करतो. मग तो जो काही पॅसेजचा एरिया आहे दॅट एरिया इज ऑल्सो नॉट कन्सिडर्ड इन द कार्पेट एरिया. नेक्स्ट वन आहे तुमचं स्टेअरकेस, शाफ्ट्स फॉर लिफ्ट्स, गॅरेजेस, एअर कंडिशन डक्ट्स अँड प्लांट रूम्स. म्हणजे शाफ्ट जे काही तुम्ही प्रोव्हाइड केलेले शाफ्ट म्हणजे एक हॉलो डक्ट असतो बिल्डिंगमध्ये आपल्या. कशा तुमच्या लिफ्ट्स असतील, नंतर तुमच्या गॅरेज लिफ्ट असतील, नंतर एअर कंडिशन AC डक्ट असतील तुमचे. जर आपण गॅरेजचा विचार जर केला तर मग तुमचे जे काही गॅरेजेस म्हणजे जे काही पार्किंगसाठी जे काही आपण रूम काढलेला असेल तर तो सुद्धा आपण काय करत नाही कार्पेट एरियामध्ये कन्सिडर करत नाही. नंतर प्लांट रूम म्हणजे जे काही तुमचं ट्री प्लांटेशनसाठी जे काही स्पेस प्रोव्हाइड केला असणार आपल्या बिल्डिंगमध्ये मोठमोठे बंगलो जर असतील त्यामध्ये तो कार्पेट एरिया कन्सिडर केला जात नाही. मग सपोज जर आपल्याला प्लेन्थ एरियावरून जर कार्पेट एरियावरून जर प्लेन्थ एरिया जर कॅल्क्युलेट करायचा असेल तर आपल्याला माहिती आहे आपल्या काय सांगितलं कार्पेट एरिया म्हणजे इट इज ॲक्च्युअल एरिया ऑफ युजेबल रूम ॲट एनी फ्लोअर लेवल. म्हणजे आपण इथं प्लेन्थ लेवलला सुद्धा आपण इथं कन्सिडर करतो. मग त्या कार्पेट एरियावरून जर आपल्याला प्लेन्थ एरिया कॅल्क्युलेट करायचा असेल तर मग आपण जे काही एक्सक्लूड करतो कार्पेट एरियामध्ये त्याची आपल्याला काय करावं लागणार आहे ॲडिशन करावं लागणार आहे. मग तुमचे सॅनिटरी अकोमोडेशन असेल, वरांडाज, कॉरिडॉर्स, पॅसेजेस असणारे, नंतर जे काही प्लांट रूम असणारे याचा जर एरिया तुम्ही कार्पेट एरियामध्ये जर ॲड केला तर मला काय भेटतं डायरेक्ट त्या बिल्डिंगचा प्लेन्थ एरिया. वी गेट द प्लेन्थ एरिया. सो दिस इज अ कार्पेट एरिया. नेक्स्ट वन आहे तुमचा कवर्ड स्पेस, कवर्ड एरिया. नेक्स्ट एरिया आहे तुमचा कवर्ड एरिया. इट मीन्स इट इज द ग्राउंड कवर्ड अबव द प्लेन्थ. It is the ground covered above the plinth area occupied by compound walls, uncovered porches. It does not include in the covered area. म्हणजे आता आपली जी काही बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगने प्लेन्थ लेवलच्या वरती जेवढा एरिया कव्हर केलेला आहे त्या एरियाला आपण काय म्हणतो कवर्ड एरिया. आता सपोज तुम्ही जर बघितलं तर हा तुमचा बिल्डिंगचा प्लॅन आहे. सपोज हा बिल्डिंगचा प्लॅन आहे. मग ही बिल्डिंगची काय तुमची प्लेन्थ लेवल आहे. ही सपोज तुमची काय एवढी बिल्डिंगची ही प्लेन्थ लेवल आहे. नंतर हा तुमचा काय प्लॉट आहे. मग तुम्ही या ठिकाणी काय केलं आहे साईड डिस्टन्स मार्जिन काय केलेलं आहे प्रोव्हाइड केलेलं आहे. मग आपल्या हा जो काही एरिया कव्हर केलेला आहे प्लेन्थ लेवलच्या वरती मग आपण जर एलिव्हेशन बघितला तर ही तुमची प्लेन्थ लेवल आहे. नंतर हा जो काही एरिया आहे this much area covered by the building, this area is called as a covered area. ह्या एरियाला आपण काय म्हणतो कवर्ड एरिया. मग कवर्ड एरिया कॅल्क्युलेट करताना काय काय कन्सिडर करायचं बघा. तुमच्या कंपाऊंड वॉल असते म्हणजे तुम्ही जर कंपाऊंड वॉलची जी कन्सिडर केलेली आहे ही कंपाऊंड वॉल कवर्ड एरियामध्ये येत नाही तुमची. नंतर अनकवर्ड पोर्चेस म्हणजे तुम्ही काय केलेलं आहे हा जो काही इकडं बाल्कनी प्रोव्हाइड केली असेल ही बाल्कनी तुमच्या याच्यामध्ये येत नाही. नंतर तुमचा कॅन्टिलिव्हर बाल्कनी जर प्रोव्हाइड केली असेल तर ती त्याच्यामध्ये येत नाही. तर अशा पद्धतीने आपण ही कवर्ड एरिया जो आहे तो कवर्ड एरिया काय केला असतो कॅल्क्युलेट केलेला असतो. नेक्स्ट वन आहे इम्पॉर्टंट तुमचा फ्लोअर स्पेस इंडेक्स. फ्लोअर प्लेस इंडेक्स नेक्स्ट आहे तुमचा फ्लोअर स्पेस इंडेक्स. तर फ्लोअर स्पेस इंडेक्स म्हणजे काय बघा. आपण पाठीमागे पण पाहिलं तर पाठीमागच्या लेक्चरमध्ये इट इज द रेशिओ ऑफ टोटल बिल्टअप एरिया टू दी प्लॉट एरिया. म्हणजे जो काही फ्लोअर स्पेस इंडेक्स आहे म्हणजे FFI
किंवा त्यालाच कधी कधी काय म्हणता फ्लोअर एरिया रेशो म्हणजे FAR. हे काय तुमचं, इट इज द रेशो ऑफ टोटल बिल्टअप एरिया डिवाइड बाय टोटल प्लॉट एरिया. म्हणजे जो काही तुमचा प्लॉट आहे त्या प्लॉटमध्ये तुम्ही जेवढं काही कन्स्ट्रक्शन वर्क केलेलं आहे त्या सगळ्या फ्लोअर लेवलचा बिल्टअप एरिया कॅल्क्युलेट केलेला असतो आणि तो कशाशी डिवाइड केलेला असतो, प्लॉट एरियाशी. त्याला कशाने डिवाइड करता, प्लॉट एरियाने. मग जो काही आपल्याला इंडेक्स भेटतो त्या इंडेक्सला आपण काय म्हणतो, FSI किंवा FAR. तर मग हा FSI आणि FAR म्हणजे काय तुमचा, इट इज द रेशो ऑफ टोटल बिल्टअप एरिया टू दी प्लॉट एरिया. म्हणजे तुमचा जो काही टोटल बिल्टअप एरिया असेल त्या टोटल बिल्टअप एरियावरून आपण काय केलं आहे, प्लॉट एरियाचा जो काही रेशो आहे त्याला डिवाइड केलं तर आपल्याला काय भेटणार, FSI. बिल्टअप एरिया जर आपल्याला FSI कॅल्क्युलेट करायचं असेल तर आपल्याला प्लॉट एरिया आणि बिल्टअप एरिया काय करणार आहे, कॅल्क्युलेट करावं लागणार आहे. मग याचं जर एक्झाम्पल जर आपण बघितलं तर सपोज हा तुमचा जो काही प्लॉट आहे, हा तुमचा सपोज प्लॉट आहे, हा प्लॉट आहे 3x4 मीटरचा. हा प्लॉट आहे 3x4 मीटरचा. आणि या ठिकाणी तुम्ही काय केलं आहे, ही जी काय एक बिल्डिंग आहे ही बिल्डिंग काय केलेली आहे, एक तुम्ही कन्स्ट्रक्ट केलेली G+2 बिल्डिंग म्हणजे ग्राउंड प्लस 2 फ्लोअर्स म्हणजे G+2 तुम्ही काय केलेली आहे, कन्स्ट्रक्ट केलेली आहे. तर याचा जो काही FSI आहे, हा FSI कसा कॅल्क्युलेट करणार तुम्ही, सपोज हे बिल्डिंगचे डायमेन्शन तुमचे 2 मीटर आणि हे बिल्डिंगचे डायमेन्शन तुमचे 3 मीटर. तर हे जे काय आहे हा झाला तुमचा बिल्डिंगचा टोटल बिल्टअप एरिया, फ्लोअर लेवल, नंतर प्लिंथ लेवल, फ्लोअर लेवल, ग्राउंड लेवलचा, नंतर फर्स्ट फ्लोअर, सेकंड फ्लोअर, त्यांचा जो काही एरिया आहे तो एरियाची ॲडिशन केली असते आणि बिल्टअप एरिया कॅल्क्युलेट केलेला असतो. बिल्टअप एरिया कॅल्क्युलेट नंतर प्लॉट एरिया म्हणजे 3x4 हा काय तुमचा प्लॉट एरिया झाला. मग बिल्टअप एरिया टू प्लॉट एरिया हा जो काही रेशो आहे याला काय म्हणतो आपण, FSI म्हणतो. नंतर इट इज अ मेजर ऑफ इंटेन्सिटी ऑफ लँड यूज. It introduced to regulate the population density and to control overcrowding of dwelling units. म्हणजे हा जो काही रेशो आहे हा रेशो का कॅल्क्युलेट करतो आपण, नीड्स काय आपण ते का कॅल्क्युलेट करतो, कारण त्याच्यामध्ये जी काही इंटेन्सिटी आहे लँडची, मग तुमचा हा जर FSI नसता तर काय केलं असतं आपण, हे जे काही पूर्ण प्लॉट आहे हा पूर्ण प्लॉटवर आपण काय केलं असतं, कन्स्ट्रक्शन केलं असतं, पूर्ण बिल्डिंग कन्स्ट्रक्ट केली असती जर FSI जर प्रेझेंट नसतं तर. मग काय झालं असतं, तुमचं जी काही पॉप्युलेशन डेन्सिटी आहे ती पॉप्युलेशन डेन्सिटी काय झाली असती, कंट्रोल नसती झाली. नंतर तुमचं जे काय आहे जो काही नॅचरल गिफ्ट्स आहे म्हणजे सनलाईट असेल, व्हेंटिलेशन असेल, तर इथं त्याचा मॅक्झिमम बेनिफिट तुम्हाला घेता आला नसता. कारण या ठिकाणी ओव्हर क्राऊडिंग म्हणजे भरपूर जे काही ड्वेलिंग युनिट आहे ते भरपूर ड्वेलिंग युनिट त्या ठिकाणी काय झाले असते, तयार झाले असते. मग हे अवॉइड करण्यासाठी आपले जे काही म्युन्सिपल कॉर्पोरेशन आहे किंवा टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंट आहे, ते रेग्युलर अथॉरिटीज असतील त्यांनी काय केलेला आहे, हा जो काही फ्लोअर स्पेस आहे FSI जो इंडेक्स आहे तो FSI इंडेक्स काय केलेला आहे, डेव्हलप केलेला, तयार केलेला आहे. It limits the floor area of building in relation to the plot area. Thus, if FSI is 1, then total permissible area of all floor in the building is equal to the area of plot. म्हणजे काय त्यांनी काय सांगितलं आहे, जर आपला FSI हा 1 असेल, युनिटी असेल, तर आपला सगळ्या फ्लोअरचा एरिया, सगळ्या सर्व फ्लोअरचा बिल्टअप एरिया इज इक्वल टू काय आलं पाहिजे, तुमचं टोटल प्लॉट एरिया आला पाहिजे. म्हणजे FSI 1 जर असेल तर तुमचं काय असणार आहे, जो काही बिल्टअप एरिया आहे, बिल्टअप एरिया इज इक्वल टू काय तुमचं प्लॉट एरिया. म्हणजे बिल्टअप आणि प्लॉट एरियाचा जर आपण रेशो घेतला किंवा 1 येणार आहे, हे एरिया जेव्हा दोन्ही काय असणार आहे, सेम असणार आहे त्यावेळेस. मग याचा जर FSI 1 असेल त्याचं मिनिंग काय होतं तुमचं, का जो काही टोटल परमिसिबल एरिया आहे ऑफ ऑल फ्लोअर्स, म्हणजे तुम्ही जे काही परमिसिबल हे तुम्हाला काय अलाउन्स किती म्युन्सिपल कॉर्पोरेशन किती अलाउ केलेलं आहे कन्स्ट्रक्शन करण्यासाठी, का सगळं फ्लोअरचं जे काही बिल्टअप एरिया जो आहे का ज्या ठिकाणी तुम्ही कन्स्ट्रक्शन करू शकता तेवढा एरिया किती असणार तुमचा, प्लॉट एवढा असणार आहे. मग सपोज तुमच्या प्लॉटचे डायमेन्शन आहे 16x20, 16 मीटर बाय 20, म्हणजे प्लॉटचा एरिया झाला 320 मीटर स्क्वेअर. तर मग ह्या फ्लोअर्सवर तुम्ही सगळ्या फ्लोअरला एरिया किती बिल्टअप, सगळ्या फ्लोअरचा जो काही बिल्टअप एरिया आहे, सगळ्या फ्लोअरचा मिळून बिल्टअप एरिया किती झाला पाहिजे तुमचा, 320 मीटर स्क्वेअर आला पाहिजे.
असं FSIचं मिनिंग होतं. तर द FSI चेंजेस ॲज पर द लोकॅलिटी. In Gauthan area, FSI is more and then non-Gauthan area, suburban or outskirts area of towns. म्हणजे आता बघा, हा जो काही FSI आहे, हा FSI कॉन्स्टंट राहत नाही. कॉन्स्टंट का राहत नाही किंवा का कॉन्स्टंट नसतो? जे काही तुमचे गावठाण एरियाज असणार आहे, त्या गावठाण एरियामध्ये तुमचं जे काही स्पेस अवेलेबिलिटी आहे, ती स्पेस अवेलेबिलिटी काय असणार आहे? जास्त असणार आहे. बट तुमच्या इन नॉन गावठाण एरिया असेल, सब अर्बन एरिया असेल, नंतर आउटस्कर्ट्स एरिया ऑफ टाउन असेल, तर या ठिकाणी तुमचं जे काही स्पेस अवेलेबिलिटी आहे, ती स्पेस अवेलेबिलिटी काय असते? कमी असते. त्यामुळं तुमचा हा जो काही FSI आहे, तो FSI गावठाण एरियाला काय असतो? जास्त असतो. म्हणजे ग्रेटर दॅन काय असतो? 1 असतो. ग्रेटर दॅन 1 असेल म्हणजे तुमचा जो काही टोटल बिल्टअप एरिया आहे, टोटल बिल्टअप एरिया जो आहे, तो बिल्टअप एरिया काय असणार तुमचा? टोटल बिल्टअप एरिया हा प्लॉट एरियापेक्षा नक्कीच काय असणार आहे? कमी असणार आहे. प्लॉट एरियापेक्षा काय असणार आहे? कमी असणार आहे. सो दिस इज द FSI. FSI हा सर्वांनी लक्षात ठेवायचा आहे. FSI कॅल्क्युलेट केला असतो फॉर द अप्रूव्हिंग ऑफ प्लॅन्स. तर याच्यावरती आपण एक दोन प्रॉब्लेम बघू, सॉल्व एक्झाम्पल. त्यामध्ये बघा त्यांनी काय सांगितलेलं आहे, द प्लॉट ओनर ऑफ प्रपोज G+1 construction with 150 meter square construction on each floor on a plot size of 14 by 19 meter. Find the ground coverage and FSI purpose if margin from all sides are 2 meter and FSI is equal to 1 are must as per bylaws. State with reason whether plan will be sanctioned or not. मला त्यांनी काय सांगितलंय बघा, तुमचं अ प्लॉट ओनर प्रपोज G+1 construction with 150 meter construction on each floors. म्हणजे एक ओनर आहे, त्याला G+1 बिल्डिंग कन्स्ट्रक्ट करायची आणि प्रत्येक फ्लोअरला त्याला जो काही कन्स्ट्रक्शन एरिया आहे तो किती पाहिजे तुमचा? 150 मीटर स्क्वेअरचा पाहिजे. आणि प्लॉट साईज सांगितली बघा त्यांनी. प्लॉट साईज किती सांगितली आहे? 14 by 19 मीटर. त्यानंतर त्यांनी अदर डिटेल दिले तुम्हाला. ग्राउंड कव्हरेज 14 by 19 मीटर. फाइंड ग्राउंड कव्हरेज, म्हणजे ग्राउंड कव्हरेज एरिया फाइंड करायला हवं त्यांनी तुम्हाला. आणि नेक्स्ट वन तुम्हाला सांगितलेलं आहे FSI पर्पज. FSI किती आहे, तो FSI त्या बिल्डिंगचा किती येईल हे कॅल्क्युलेट करायला हवं आहे. इफ मार्जिन फ्रॉम ऑल साईड, म्हणजे तुमचा हा जो काही प्लॉट आहे, हा जो काही तुमचा प्लॉट आहे कितीचा? 14 by 19. ह्या 14 by 19ला त्याने मार्जिन किती सोडलं आहे? दोन्ही सर्व साईडनं 2 मीटर. ऑल साईड, फ्रॉम ऑल साईड किती मार्जिन सोडलं आहे? 2 मीटर प्रोव्हाइड केलेलं आहे. आणि FSI त्याने किती दिला आहे? 1 दिला आहे. म्हणजे ज्या एरियामध्ये ही बिल्डिंग कन्फर्म आहे त्या एरियाचा FSI किती आहे? 1. मग जर 1 FSI असेल ॲज पर बायलॉज, तुमची जी काही बिल्डिंग आहे ती सँक्शन होईल का नाही हे तुम्हाला काय सांगायचं आहे? डिक्लेअर करायचं आहे. तर बघा आता ॲक्च्युअल प्लॉट एरिया आपण कॅल्क्युलेट करावं लागेल आपल्याला. आता या ठिकाणी आपल्याला हा जो काही एरिया दिलेला आहे, हा प्लॉट दिलेला आहे बघा. तर या ठिकाणी प्लॉटचे डायमेन्शन दिले आहे 19 मीटर बाय 14 मीटर. मग हा जो काही प्लॉट एरिया आहे, प्लॉट एरिया कसं कॅल्क्युलेट आपण? सपोज दिस इज अ लेंथ आणि दिस इज अ विड्थ. प्लॉट एरिया इज इक्वल टू, ॲक्च्युअल प्लॉट एरिया इज इक्वल टू 14 by 19 इज इक्वल टू 266 मीटर स्क्वेअर. प्लॉट एरिया किती आला तुमचा? 266 मीटर स्क्वेअर. नेक्स्ट वी वॉन्ट टू फाइंड ॲक्च्युअल ग्राउंड कव्हरेज. ॲक्च्युअल ग्राउंड कव्हरेज म्हणजे काय? आपण काय बघितलं? आपण ॲक्च्युअल ग्राउंड कव्हरेज एरिया म्हणजे काय? इट इज द ग्राउंड कव्हर अबव द प्लिंथ. म्हणजे अबव द प्लिंथ लेवल तुमच्या बिल्डिंगने जेवढा काही एरिया कव्हर केलेला आहे त्याला काय म्हणतो आपण? ग्राउंड कव्हरेज. आता बघा ग्राउंड कव्हरेज कसं फाइंड करणार आपण? त्या पर्टिक्युलर ग्राउंडला, फ्लोअर लेवलला, आपण ग्राउंड लेवलला मग जो काही बिल्डिंगचा टोटल एरिया असणार आहे तो टोटल एरिया म्हणजे काय असणार आहे? ग्राउंड कव्हरेज असणार आहे. मग आपल्या त्यांनी बिल्डिंगचे काही डायमेन्शन प्रोव्हाइड केलेले नाही. त्यांनी काय सांगितले? ऑल साईडनी 2 मीटर त्यांनी मार्जिन सोडलेले आहे. मग ऑल साईडनी 2 मीटर मार्जिन सोडलं म्हणजे किती आलं तुमच्या बिल्डिंगचे डायमेन्शन? इथून 2 मीटर सोडलं, ह्या साईडने 2 मीटर सोडलं म्हणजे हे किती झालं तुमचं? 15 मीटर. 19 minus 4, हे 2 गेले, हे 2 गेले. नंतर नेक्स्ट वन आहे तुमचे हे 14 मीटर लेंथ आहे टोटल. यातून या साईडची 2 मीटर गेली
ह्या राईट साईडची 2 मीटर गेली, म्हणजे काय आलं तुमचं, किती आलं 10 मीटर. म्हणजे जो काही ग्राउंड कव्हरेज आला बिल्डिंगचा हा टोटल किती आला तुमचा 15/10 इज इक्वल टू 150 मीटर स्क्वेअर. आता त्यांनी काय सांगितलं, आपण ग्राउंड कव्हरेज फाइंड केला. आता आपल्याला काय करायचं आहे, FSI फाइंड करायचं आहे. FSI आता बिल्डिंग किती आहे, G+1 कन्स्ट्रक्शन आहे, म्हणजे ग्राउंड फ्लोअर प्लस 1. ग्राउंड फ्लोअरचा FSI किती आहे 150, सॉरी ग्राउंड फ्लोअरचं कव्हरेज किती आहे 150, असे किती फ्लोअर तुमचे 2, मग 150 × 2 डिवाइड बाय FSI कसा फाइंड करतो आपण, हे टोटल बिल्टअप एरिया. आता ग्राउंड फ्लोअरचा बिल्टअप एरिया सेम काय तुमचा, हा ग्राउंड फ्लोअर आणि हा फर्स्ट फ्लोअर, तर मग हा 150 आणि हा 150 किती झालं तुमचं 300 डिवाइड बाय 266 किती झालं 1.12 आलं. पण परमिसिबल जो FSI आहे तो किती आहे 1 आहे त्या एरियाचा. ॲक्च्युअल FSI कन्झ्युम किती आहे 1.12 इज ग्रेटर दॅन परमिसिबल FSI 1, देन प्लॅन विल नॉट बी सँक्शन. म्हणजे जो काही प्लॅन आहे का, जो काही तुम्ही ॲक्च्युअल प्लॅन तुम्ही तयार केला आहे त्यानुसार तुम्हाला कन्स्ट्रक्शन करायचं आहे, तो जास्त कन्स्ट्रक्शन आहे, त्यामुळे तुमचं त्या ठिकाणी जो काही प्लॅन आहे तो प्लॅन काय होईल तुमचा रिजेक्ट होईल. कारण तुमचं जे काही FSI आहे तो FSI काय आहे तुमचा ॲज पर बायलॉजमध्ये तुमचा FSI बसत नाही. तर अशा पद्धतीचे जे काही प्रॉब्लेम आहे ते प्रॉब्लेम तुम्हाला एक्झामला विचारत नाही, पण आता आपल्याला एरिया कॅल्क्युलेट करावा लागतो. नेक्स्ट प्रॉब्लेम बघू बघा. अ प्लॉट हॅव्हिंग डायमेन्शन 30 मीटर बाय 14 मीटर, a building constructed on it occupies 400 meters square on ground and 350 meters square on first floor. If FSI permissible is 0.8, how much area can be constructed on second floor? तर बघा आपल्याला थोडासा वेगळ्या टाईपचा प्रॉब्लेम त्यांनी सांगितलेला आहे. प्लॉट सांगितलं त्यांनी, प्लॉट डायमेन्शन दिलेलं आहे 30 मीटर बाय 40 मीटर. तर बघा हा तुमचा प्लॉट आहे 30 मीटर बाय 40 मीटरचा प्लॉट आहे हा तुमचा. आता त्यांनी काय सांगितलं आहे, अ बिल्डिंग कन्स्ट्रक्टेड ऑन इट ऑक्युपाईज 400 मीटर स्क्वेअर ऑन ग्राउंड अँड 350 मीटर्स ऑन फर्स्ट फ्लोअर. म्हणजे बिल्डिंग G+1 आहे, ग्राउंड फ्लोअरचा कन्स्ट्रक्शनचा एरिया आहे तुमचा 400 मीटर स्क्वेअर आणि फर्स्ट फ्लोअरचा एरिया आहे तुमचा 350 मीटर स्क्वेअर. मग आता बघा त्याने काय सांगितलेलं आहे, if FSI permissible is 0.8, permissible FSI is 0.8, how much area can be constructed on second floor. म्हणजे त्या सेकंड फ्लोअरचा एरिया जर कन्स्ट्रक्शन करायचं असेल तर ते किती एरिया कन्स्ट्रक्ट करू शकतं, म्हणजे किती एरियाचं बिल्डिंग कन्स्ट्रक्शन करू शकता. मग त्याने सांगितलं आपल्याला प्लॉट एरिया आपण इझी करू शकतो. मग नंतर आपल्याला FSI जो आहे FSI माहिती आहे आपल्याला, FSI इज इक्वल टू टोटल बिल्टअप एरिया आपण प्लॉट एरिया. पण टोटल बिल्टअप एरिया आपल्याला माहीत नाही. आपल्याला काय करायचं आहे G+2 कन्स्ट्रक्शन करायचं सपोज पुढं भविष्यात. तर भविष्यामध्ये आपण सेकंड फ्लोअरला किती कन्स्ट्रक्शन करू शकतो, तर मग G+2 आहे म्हणजे G+1चं आपल्याला माहिती आहे. मग टोटल बिल्टअप एरिया आपण कॅल्क्युलेट करू शकतो. आपल्याला प्लॉट एरिया माहिती आहे, FSI माहिती आहे. मग टोटल बिल्टअप एरिया कॅल्क्युलेट केला किती आला तो 960 मीटर स्क्वेअर, 960 मीटर स्क्वेअर. तर मग आपल्याला एरिया कॅन बी कन्स्ट्रक्शन ऑन सेकंड फ्लोअर. मग सेकंड फ्लोअरला जर आपल्याला कन्स्ट्रक्शन करायचं असेल तर 960मधून काय करून आपल्याला ग्राउंड फ्लोअरचा आणि फर्स्ट फ्लोअरचा एरिया काय करावं मायनस करावं लागेल. म्हणजे 960 वजा 400 मायनस 350 वी गेट 210 मीटर स्क्वेअर. तर अशा पद्धतीने आपण भविष्यात जर कन्स्ट्रक्शन करायला जर गेलो आणि FSI आपला जर 0.8 असेल तर आपण सेकंड फ्लोअरला 210 मीटर स्क्वेअरचं कन्स्ट्रक्शन वर्क करू शकतो.